नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये खरा शिक्षक हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवत असतो याविषयीचा हा आजचा रिपोर्ट। जननायक बिरसा मुंडा विचारमंच जिल्हा परिषद मोकस येथे अति दुर्गम भागातील हे गाव आहे, परंतु त्या गावातील चिमुकल्या मुलांना शिक्षण देणारे माननीय रामजी आर पाडवी, गाव बेडाकुंड तसेच त्यांचे सहकारी शिक्षक सहकारी अनेक विविध उपक्रम राबवून लहान मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात। सातपुड्यातील प्रत्येक शिक्षक हा सर्वोपरी मेहनत करण्याचा प्रयत्न करीत असतो। आपण शिक्षक हा कसा पाहत असतो? दुर्गम भागातील शिक्षक हे विद्यार्थ्यांना कसरती करून शिकवत असतात असं आपल्याला दिसून येते। मेहनत खूप या शिक्षकांची आपल्याला दिसून येत असते। धडगाव असेल किंवा धडगावचा पलीकडचा भाग असेल, या ठिकाणी शिक्षकांना पोहोचणं अतिशय दुरापास्त असतं। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळणं आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते। विद्यार्थ्यांना फळं देऊन त्यांचे कलर ओळखणे, तसेच एकबीजपात्री द्विबीजपात्री वनस्पती व फळे याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओतून पाहण्यात मिळेल। शासन आपणास वेतन अदा करते आणि आपण त्याचा मोबदला मुलांपर्यंत थेट शिक्षण पोहोचवण्याचा काम करत असतो। असं ध्येय लक्षात घेणाऱ्या या शिक्षकांना, सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा पाहूया। नमस्कार। सध्या आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकस या शाळेमध्ये आहोत। तर आज वार शुक्रवार, आजच्या दिवशी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक अभिनव उपक्रम केला, जो म्हणजे फळांची ओळख ते प्रॅक्टिकली घेण्याचा प्रयत्न केला। तर आमच्या शाळेमधील सर्व विद्यार्थी परीक्षा असल्या कारणाने जवळजवळ 100%च्या आसपास या ठिकाणी उपस्थित आहेत। माझे स्टाफ मेंबर, त्याचबरोबर आमच्या मावशी पण समोर दिसत आहेत, दोन्ही मावशी समोर दिसत आहेत आपल्याला। त्याचबरोबर आम्हाला नेहमी सहकार्य करणाऱ्या सावित्रीताई, ज्या की शबरी सेवा समितीमध्ये काम करतात, नेहमी शाळेला सहकार्य असतं। सहज एक मुलांना आनंद, एक मजा शाळेमध्ये यायला पाहिजे म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केला। तर या ठिकाणी आम्ही एक नवीन उपक्रम करताना मुलांच्या हातामध्ये आपण पाहू शकता काय पुरवणं हे, यस, मराठीमध्ये काय म्हणतात याला? टरबूज, बरोबर। इंग्रजीमध्ये काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो? ओके। देन व्हॉट्स द कलर ऑफ धिस वॉटरमेलन? व्हॉट इज द कलर ऑफ धिस वॉटरमेलन? रेड। मराठीमध्ये? बरं, ह्याच्यामध्ये बिया किती आहेत बरं? एकच आहेत का किती आहेत? किती आहेत? जास्त आहेत, बरोबर। म्हणजे कलिंगडमध्ये किंवा टरबूजमध्ये किती बिया असतात? जास्त। एक असते का जास्त असते? जास्त असते ना। बरं, मग एक बी कोणामध्ये असतं बरं? कोण सांगेल? एकच बी कशामध्ये असते? एक बी असणारं फळ कोणतं ज्याच्यामध्ये एकच बी असतं? याच्यात भरपूर आहे ना। व्हेरी गुड। काय एक बी कशात असतं? त्याची जी बी असते त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? आपल्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे त्याला? गोटो। व्हेरी गुड। आणि मराठीमध्ये कोय म्हणतात। काय म्हणतात? कोय, बरोबर। अजून एक बी कशामध्ये असतं बरं? एक बी, अजून बी आहे। एक बी कशात असतं? जे तुम्ही आंबट लागतात बघा, काट्यावाले, कुठे ते इथे पण होतं काट्यावालं, चिकू मध्ये एक बी असतं। व्हेरी गुड। बोऱ्यामध्ये पण एक बी असतं की नाही? बरं, तर फळांचे अनेक प्रकार असतात। एक बिया, दोन बिया, बिया सुद्धा नसतात असं पण फळ आहेत। मग बिया नसलेलं फळ कोणतं रे? ज्यांच्यामध्ये बिया नाहीत असं कोणतं आहेत बरं? बिया? व्हेरी गुड। बजाव टाळ्या वाजवून द्या। बनानामध्ये सुद्धा केळी नसतात, पण काही रानटी बनाना असतात, रानटी केळी असतात ना, त्याच्यामध्ये असतात बरं। मावशी, रानटी केले असतात ना, त्याच्यामध्ये रानटी केळीमध्ये बिया असतात। सफरचंद मध्ये किती बिया असतात बरं? कोण सांगेल? बघा, मोजलेत, खाल्ले तुम्ही?
बरं, केळीमध्ये किती असतात बिया? द्राक्षेमध्ये? द्राक्षे काही द्राक्षामध्ये बिया नसतात, बऱ्याच द्राक्षामध्ये बिया नसतात, पण काही द्राक्षामध्ये असतात बिया. बरोबर, बिया असतात. बरं, तुम्हाला ऊन लागते. धन्यवाद. तुम्ही हे माहिती दिल्याबद्दल आणि अशा खूप सुंदर आस्वाद घ्या तुम्ही. धन्यवाद. जय आदिवासी, जोहार, आपकी जय.